श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा संदर्भात सर्वात मोठी अपडेट, शिक्षकांनी बहिष्कार टाकलेला आहे. यामुळे आता परीक्षा वेळापत्रक बदलेल का, परीक्षा पुढे ढकलल्या जातील का, रद्द होतील, याची माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. या ठिकाणी सर्व अपडेट्स तुम्हाला भेटतील. बोर्डाच्या प्रश्नपत्रिका वर सर्व IMP प्रश्न तुम्हाला भेटतील. त्याचप्रमाणे नाना फाउंडेशन प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही ऍप डाउनलोड करा. त्या ठिकाणी 10वीचं मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश, त्याचप्रमाणे 12वी कॉमर्स, सायन्स, आर्ट्स या सर्वांचे IMP प्रश्न, बोर्डाच्या प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका ह्या सर्व तुम्हाला भेटतील. त्याचा अभ्यास करून तुम्ही चांगले मार्क 90% वरती मार्क मिळवू शकतात. या मागच्या वर्षीच्या मुलांचे एक मार्कशीट तुम्हाला दाखवतोय. या मुलाला देखील याने ऍप वापरला, त्याला चांगले मार्क मिळाले. तुम्ही देखील वापरू शकता. प्ले स्टोअरला जाऊन नाना फाउंडेशन ऍप सर्च करा. तर बघा 10वी-12वीच्या परीक्षा संदर्भात जे आपल्याकडे अपडेट आलेले आहे त्याच्यामध्ये शिक्षकांनी आता केंद्र संचालक पर्यवेक्षकाच्या अदलाबदली रद्द न केल्यास परीक्षा प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. सर्वात मोठी आणि बिग ब्रेकिंग अपडेट. तत्पूर्वी तुम्ही लक्षात ठेवा की 10वीच्या परीक्षा 24 तारखेला स्टार्ट होत आहेत, 24 फेब्रुवारी. त्याचप्रमाणे 12वीच्या ज्या परीक्षा आहेत 11 तारखेला स्टार्ट होत आहेत. तर तुम्ही लवकरात लवकर तो कोर्स बाय करा. प्ले स्टोअरला जा, नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. आता हे वृत्त काय बघा, महाराष्ट्रात कॉपीमुक्त अभियान राबवलं जातंय. बोर्डाचे जे अध्यक्ष आहेत शरद गोसावी यांनी सांगितलेलं आहे कॉपीमुक्त परीक्षा करायचे. या संदर्भात काही महत्वाचे निर्णय घेतलेत. जसं की पहिला निर्णय आहे सेंटरवर CCTV कंपल्सरी, ते पण ऍक्टिव्ह असले पाहिजेत. आणि दुसरा जो निर्णय आहे, पहिल्या निर्णयाला शिक्षक संघटनेने विरोध केलेला नाहीये. आणि दुसरा जो निर्णय आहे तो निर्णय असा आहे की परीक्षा केंद्रातील केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि शिक्षकेतर यंत्रणा बदलण्याचा आदेश रद्द करण्याची मागणी जोर देत आहे. याला विरोध केलेला आहे. नेमकं काय हे आपण समजून घेणार आहोत. तर आताची तुम्हाला लेटेस्ट अपडेट दिसत असेल, आता सकाळ पेपरात ही बातमी आलेली आहे. याच्यात काय झालेलं आहे बघा, बोर्डाचे जे अध्यक्ष आहेत शरद गोसावी यांची शिक्षक संघटनांनी, शिक्षक जे महाराष्ट्रातल्या ज्या संघटना असतात त्यांनी भेट घेतलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही तो निर्णय रद्द नाही केला तर आम्ही काय करणार आहोत. तर 10वी-12वीच्या परीक्षा ज्या आहेत त्याच्या प्रक्रिया ज्या आहेत त्याच्यावर बहिष्कार याचा अर्थ त्या परीक्षा घेणार नाहीत. म्हणजे जर शिक्षकच सेंटरवर नसतील तर परीक्षा कशा होतील हा प्रश्न तयार होईल. उत्तरपत्रिका तपासणार नाहीत असा इशारा राज्य शिक्षण समिती, सर्व शैक्षणिक संघटना, व्यासपीठ यांनी दिलेला आहे. आता हे बहिष्कार का टाकतायत, तर तुमचा दुसरा जो निर्णय होता तो निर्णय असा होता की समजा एखाद्या शाळेत तुमचा नंबर लागलेला आहे तर त्या शाळेत पहिले कसं होतं, ते शिक्षक तिथे पर्यवेक्षक असायचे म्हणजे सुपरविजन, आणि संचालक तिथलेच असायचे पर्यवेक्षक. तर आता तसं नाहीये, दुसऱ्या शाळेतले शिक्षक तिथे येणार आणि ह्या शाळेतले शिक्षक दुसऱ्या शाळेवर जाणार. मग आता शिक्षक संघटनेचा विरोध काय आहे की बाबा जाण्या येण्यात वेळ लागू शकतो, ट्रॅफिकची समस्या असते, त्यामुळे याचं नियोजन होऊ शकत नाही. हा निर्णय तुम्ही वापस घ्या. पण बोर्डाचं म्हणणं काय की कॉपीमुक्त परीक्षेसाठी हा निर्णय गरजेचा आहे. तर याच्या संदर्भात हे सर्व शिक्षक संघटनांनी काय केलेलं आहे, हा निर्णय जर तुम्ही रद्द केला नाही तर आम्ही जे आहेत पूर्ण परीक्षेवर बहिष्कार टाकू. बहिष्काराचा अर्थ लक्षात ठेवा, परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकतात, रद्द केल्या जाऊ शकतात. आम्ही उत्तरपत्रिका तपासणार नाहीत जरी तुम्ही परीक्षा घेतलात, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या वतीने त्यांनी मागणी केलेली आहे. त्याचं पत्र, निवेदन हे बोर्डाचे जे अध्यक्ष आहेत शरद गोसावी यांना त्यांनी दिलेलं आहे. आता बोर्डाचे अध्यक्ष याच्यावर काय निर्णय घेतील ते महत्वाचं आहे, कारण बोर्डाने याआधी पण एक निर्णय बदललेला आहे. हॉल तिकीट संदर्भात तुम्हाला माहिती आहे, हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख करण्यात आला होता, तो देखील विरोध झाल्यामुळे तो बदलण्यात आलेला आहे. आता याच्यात भेट द्यायसाठी कोण कोण गेलं होतं बघा, शिक्षक संघटना होत्या. त्याचप्रमाणे पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, उपाध्यक्ष सुनील पंडित आणि महामंडळाचे प्रवक्ते प्रसाद गायकवाड, महेंद्र गणफुले आदी मान्यवर देखील होते. म्हणजे आमदारासोबत शिक्षक संघटना, शिक्षक कर्मचारी सर्वांनी याचा विरोध केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, हा निर्णय रद्द केला पाहिजे का? लवकरात लवकर कमेंट करा. या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. या ठिकाणी सर्व नोट्स तुम्हाला अवेलेबल अपडेट्स भेटतील. आणि तुम्हाला नाना फाउंडेशन प्ले स्टोअरला जाऊन ऍप डाउनलोड करायचे. त्या ठिकाणी आता 11 तारखेला 12वीचा पेपर आहे, तुम्ही IMP प्रश्न परचेस करू शकता. 24 तारखेला 10वीचा पेपर आहे. तर लवकरात लवकर तुम्ही ते IMP प्रश्न परचेस करा. नाना फाउंडेशन ऍप प्ले स्टोअरला डाउनलोड करा. अपडेटसाठी चॅनलला कनेक्ट राहा. स्वामी समर्थ.